नमस्कार, जीए न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी। उत्तर नागपूरमध्ये स्वर्गीय भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोसिस सेंटर्स आजपासून लोकांच्या सेवेमध्ये। केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी काही महिन्याआधी नागपूरकरांना दिलेला शब्द आज प्रत्यक्षात खरा उतरविला। उत्तर नागपूरमधील कमाल चौक परिसरात आज नितीन गडकरी यांनी स्वतःच्या खर्चातून तयार केलेल्या स्वर्गीय भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला। या डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले। यावेळी सुलेखाताई कुंभारे, कांचनताई गडकरी, मंत्री आशिष जयस्वाल, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते। या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये महागड्या चाचण्या अत्यंत कमी दरात होणार असून याचा फायदा गरीब रुग्णांना होणार आहे। सोबतच पैशाचीही बचत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होईल। आरोग्याच्या दृष्टीने सर्वच चाचण्या या ठिकाणी तज्ञांच्या मार्गदर्शनामध्ये होणार असल्याने उत्तर नागपूरकरांसाठी ही एक प्रकारची संजीवनीच ठरणार आहे। नितीन गडकरी यांनी आपल्या आईच्या समाजसेवेचा वारसा पुढे चालवित गरिबांच्या सेवेत हे डायग्नोस्टिक सेंटर अर्पण केले आहे। जाणून घेऊया माननीय नितीनजी गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रिया। मैं सबसे पहले आदरणीय नितिन जी का और आदरणीय कांचन बहनी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने हमारे उत्तर नागपुर के क्षेत्र में गरीबों की सेवा करने के लिए एक बहुत ही अच्छा डायग्नोस्टिक सेंटर शुरू किया। नितिन जी की माताजी स्वर्गीय भानुताई गडकरी, जिन्होंने अपने जीवन काल में अपने तरीके से समाज की सेवा की, समाज की एक सकारात्मक शक्ति के रूप में उन्होंने कार्य किया और वो कार्य करते हुए उन्होंने समाज कार्य की प्रेरणा ये नितिन जी को दी। और आज उन्हीं के संस्कार है कि नितिन जी ने देश में अलग अलग क्षेत्रों में अपना स्वयं का और देश का नाम ये बहुत ऊंचा किया। लेकिन ये सारी चीजें करते हुए नितिन जी के सामने हमेशा समाज का अंतिम व्यक्ति यही केंद्र बिंदु रहा, क्योंकि जिन संस्कारों में नितिन जी बड़े हुए उन संस्कारों ने अंत्योदय का संस्कार नितिन जी को दिया। आपण पाहत होते जी न्यूज। आपल्या सभोवताल एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा। आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब व शेअर करा। जी न्यूज चॅनल करिता चीफ ब्युरो, नागपूर।